आजचे वक्ते श्री किरणजी पांडे पुणे आपल्यामध्ये उपस्थित झाले. आपण सर्व भुसावळकर त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्यांच्यासोबत माऊलीचं दर्शन आपण घेऊया. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराज की जय. परम श्रद्धेय आसनस्थ होत आहे. आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. ज्या ज्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक या ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पाय कोणी तुझे पाय पुनश्च वक्त्यांचं या ज्ञानेश्वर माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळातर्फे खूप खूप स्वागत. किरणजी पांडे योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण दयाचे होता साथे चित्ते हर्षण मावे मनाची वाटते पुन्हा पुन्हा पावन शरण मावे. अनन्य भावे शरणे भावे अहंकार सांडून जैनाकावी दयावनिया काया कृष्णून आणि महावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज सागरी नित्यरंगुनी व्हावे भगतरूप. ज्ञानेशाया नमिता झालासे सद्गुरुला घोष ब्रह्मानंदं परमपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं निर्भयं सद्गुरुं तं नमामि. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा रुद्रेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति इंद्रैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततत्कृतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुर्सुराः देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. नमस्कार. आज मला इथे येऊन तुमच्या समोर काहीतरी मला चिंतन व्यक्त करण्याची संधी मिळते हे मला परम भाग्य समजतो. ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय मंडळ आणि सांस्कृतिक मंडळ याच्या वतीने आज मला इथे प्रचारण केलं आणि इथे ट्रेन पूर्ण केली. ही माझी इथे येण्याची तिसरी वेळ आहे. इथे येऊन काहीतरी बोलण्याची तिसरी वेळ आहे. माऊलींची या सेवेमध्ये काहीतरी आपलं एखादं फुल अर्पण करण्याची माझी तिसरी वेळ आहे. असं वाटतं की जयाची वाचे फुले बोले नाम नाचत असे माझे ते सहस्त्र जन्म ओळीचे एक वेळ यावे. एक वेळ नाम घेण्यासाठी हजार जन्माची वाट पाहायला लागते. मला इथे तीनदा ही सेवा करायची संधी मिळते. तिसरी वेळ आहे संधी.
माऊलींच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं 3 दिवस सोहळ्याच्या निमित्तानं 3 वर्षापूर्वी मला वाटतं मी आलो होतो. आता हा 735वा संजीवन समाधीचा महोत्सव आहे. आणि हे सगळं जेव्हा इथे बोलायची संधी मिळते, आपण पूर्वजन्मीची पुण्य, अनेक जन्मांची पुण्य मिळते आपल्याला यायला, ही माझी धारणा आहे. या ठिकाणी मी जे बोलतो ते मला काही समजतं म्हणून बोलतो असं समजू नका. मला काहीतरी समजावं म्हणून मी बोलतोय. मला याच्यातून काहीतरी बोल स्वतःला घ्यायचं आहे. मी कोणतरी मोठा दुर्गाचार्य तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, शिकवणार आहे यासाठी बात नाही. या ठिकाणी माऊलींनी जर रेड्याच्या तोंडून वेळ बदलले तर माझ्या तोंडून 1-4 वाक्य ते बोलून घेतील अशी मी निश्चित अपेक्षा करू शकतो. आणि जे काही माझे बोलले बोल असतील, जे काही माझे कुठे विचार असतील ते तुम्ही बोलून घ्यायला काही मला विश्वास आहे. आतापर्यंत अनुभव आहे की तुम्ही आतापर्यंत मला खूप साथ दिली. चांगलं मला वाटतं. मागच्या वेळा जेव्हा आलो होतो तर अत्यंत छान रीतीने हे सगळं कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये मुख्य म्हणजे तुम्ही सगळेजण वेळ काढून 1-4 दिवस माऊलींसाठी समर्पण करता, हा एक विशेष भाग आहे. मग त्या ठिकाणी भजन होतात, कीर्तन होतं, त्या ठिकाणी पारायण होतं, त्या ठिकाणी प्रवचन होतं. आणि या सगळ्या ठिकाणी तुम्ही अत्यंत भावुकतेने उपस्थित राहता. मला भुसावळकरांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमीच भावत आहे, ती म्हणजे इतकी म्हणजे अत्यंत भावभक्ती सगळी प्रेरित आहे. हे जे ज्ञानेश्वरी मंडळ आहे हे सुद्धा स्वामी विद्यानंदांनी आपल्याकडे घेतलं, हे बंद पडायला आलं होतं. आणि त्यानंतर या लोकांना त्यांनी सांगितलं तुम्ही जावा. आणि त्या लोकांनी गुरुवाक्य हा आदेश समजून ते कार्य पुढे चालवलं. अत्यंत चांगल्या कार्यक्रम चालवलं. त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आणि त्या याच्यामध्ये कुठेतरी मला सहभाग व्हायला मिळतोय, हा एक त्याच्यामुळचा आणखी पुढचा आनंद आहे. त्यातला आता हा जो विचार आज मांडायचा आहे, मला मनोज पाटलांनी फोन केला आणि विचार तुम्ही आहात उपलब्ध, अगदीच काही कारण असेल तरच मी नाही म्हणू शकतो, अदरवाईज त्या सेवेसाठी मी नाही म्हणू शकत असते. त्यांनी विषय विचारल्यानंतर लगेच माझ्या डोक्याचा विषय आला, तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या 9व्या अध्यायाची ही म्हणजे भगवद्गीतेची शेवटची ओवी. 9व्या अध्यायाची ज्ञानेश्वर महाराजांच्या 9व्या अध्यायाची मन्मना भगवत भक्तो मध्याजिमा नमस्तो, त्या श्लोकावरच्या विवरणाची पहिली ओवी की मग तू मने हे विचिते माझ्या भजनी प्रेम करे सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाकी. या एका ओवीत त्यांनी 3 योगांचं समावेशन करून घेतलेलं आहे. आता गमत बघा, 9वा अध्याय हा ज्ञानेश्वर माऊलीचा अत्यंत आवडता अध्याय. म्हणजे समाधी, संजीव समाधीसाठी बसल्यानंतर प्रत्यक्ष त्या आसनस्थ झाल्यानंतर त्यांनी तो वाचन केलं, त्या 9व्या अध्यायाचं वाचन केलं. आणि त्या 9व्या अध्यायाची कळस असलेली ओवी आहे ती तू मला घ्यायची आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही सांगायचा प्रयत्न केला ते म्हणजे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या 3 योगांना त्यांनी एका ओवीत बंद केलेलं आहे. तू मला हे विषय करेल, आपल्याला किती कर्म करण्याची क्रिया आहे त्याच्यात. माझ्या भजनी प्रेम धरी, प्रेम म्हणजे भक्तिभाव आहे. आणि सर्वत्र नमस्कार मध्ये एखादी अत्युच्च स्थिती, मला एकट्याला सर्व करणे अत्युच्च स्थिती ज्ञानयोग आहे. आणि मला ही खूप भावली. आणि याच्यावर किती 3 दिवस होते, बायचान्स 3 योग होते, बायचान्स माझ्या डोक्यात हा विचार झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी मला तसा सुचवला आणि त्याप्रमाणे मी हा विचार बोलायचं ठरवलं. हा विषय बोलायचं ठरवल्यानंतर त्याच्या अवघडपणा लक्षात आला. इतकं सोपं नाही आहे हा विषय. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींसारखी व्यक्ती इतक्या अभ्यासपूर्ण रीतीने सगळा योगाची रचना करते तर त्याच्यामध्ये एवढा गुणार्थ भरलेला आहे की त्याची कल्पना करणं आपल्यासारख्या
म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने फार अवघड गोष्ट आहे. आता ज्ञानेश्वर माऊली किती प्रतिभावान आहे, अत्यंत प्रतिभावान व्यक्ती. आता मी त्यांना सर्टिफिकेट द्यावा भाग नाही, ज्ञानेश्वर माऊलींना सर्टिफिकेट दिल्यावर नाही, पण मला जे भावतं ते मी सांगतो की त्या अत्यंत प्रतिभा, केवढी विलक्षण प्रतिभा ज्ञानेश्वर माऊलींची. त्यांनी एक एक ओवी म्हणजे एक एक ग्रंथ असावा अशा प्रकारच्या ओवीची रचना आहे. मग त्यांनी स्वतंत्र वाङ्मय निर्माण करू शकले असते, स्वतंत्रपणे केले. त्यांनी गीतेचा का आधार घेतला असा एक विचार म्हणायचे. कारण अनुवादित साहित्य हे थोडंसं दुय्यम दर्जाचं साहित्य मानलं जातं, पण अशा दुय्यम दर्जाच्या साहित्य प्रकाराला हात घालून त्याला इतक्या उच्च स्थितीवर पोहोचवले की आज जगात अशा प्रकारचा ग्रंथ नाही. आज विश्वामधल्या अनेक ग्रंथांची जरी एक चळत लागली तरी सगळ्यात वरती ठेवायला लागेल ज्ञानेश्वरी ठेवायला लागेल. कारण अशा प्रकारचा ग्रंथ जरी भाषांचे ज्ञानेश्वर महाराजांनी तो इतक्या उंचीपर्यंत घेऊन ठेवला. वेदांपासून उपनिषद निर्माण झाले, उपनिषदांपासून भगवद्गीता निर्माण झाली, भगवद्गीतेपासून ज्ञानेश्वरी झाली. म्हणजे असं प्रत्येक वेळा थोडं 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 डायव्हर्ट करत ज्ञानेश्वरीपर्यंत आलं असं आपल्याला वाटतं. पण आता वेद म्हणजे ज्ञान, वेदविद वेरो होती असं म्हणतात की जो वेद जाणतो तो वेदच होतो. वेदाचं ज्याला ज्ञान होतं तो वेद म्हणजे ज्ञान. वेद तिथं धातूपासून निर्माण झालेला शब्द आहे. वेद म्हणजे जाणणे, आणि जो ते जाणतो तो तेच होतो, वेदच होतो. इतकी वेदाची श्रेष्ठता आहे. मग त्याच्यातनं काही गोष्टी पण उपनिषद झाले. पण ज्ञानेश्वर महाराजांना वेदाविषयी अत्यंत प्रेम, ते श्रुती माऊली असं त्याचं प्रेम. वेदामध्ये श्रुती आहे, श्रुती माऊली असं त्याचा उल्लेख करतात. पण त्यावेळी आणखी एक गोष्ट त्यांना अशी जाणवली की ते म्हणतात की वेदून संपन्न असे ठाई, परंतु कृपणू ऐसा आन नाही जो काली लागल्या तिन्ही वर्णांच्या. वेदाचे तत्वज्ञान सांगितलं ते ठराविक मर्यादित लोकांपुरतं असं सांगितलं की ठराविक मर्यादित लोकांनाच वेद जाणण्याचा अधिकार. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानात एवढं कौशल्यम वैवल्यम, ज्ञानात एवढं योगा, अशा प्रकारची सगळी वाक्य बोलली जातात की ज्ञान म्हणजेच केवळ, ज्ञानाशिवाय केवळ मिळू शकत नाही. पण ते केवळ सगळ्यांसाठी किंवा कामी लागली तिन्ही वर्णांच्या सगळ्यांना उपलब्ध नव्हतं. गीतेने त्या तत्वज्ञानाला खालपर्यंत आणतो. मग मी पाहतो पाचशे ते 20 पापियो शिरो शिरो तुझा वैश्व ते बी याती परांगती. त्यांना सुद्धा ही ज्ञान मिळू शकण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार भगवद्गीतेने सर्वसामान्यांना दिला. आणि हा भाव ज्ञानेश्वरांना अतिशय पटला. त्यामुळे ती जी भगवद्गीतेतलं अबोध ज्ञान होतं ते सर्वसामान्यांपर्यंत आणून पोहोचवण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. हे क्षत्रिय वैश्य त्या शूद्रांच्या जाती तवची वेगळ्या जवन पवती माता या रागी पाप योगी अर्जुना का वैश्य शूद्रांजना माते भजता सदना माझ्या येते. कुणी कसाही असू दे तो जर माझ्या भजनाला तयार झाला तर तो माझ्यापर्यंतच येतो. पण भक्ती एक मी सांगते असल्यामुळे फक्त भाव भक्ती जाणतो आणि त्या भावभक्तीतून हे त्यांना अवलंबून सांगायचं होतं आणि ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. आपल्या सर्वसामान्यांना त्या ज्ञानाचं पर्यंत पोहोचवणं, त्या ज्ञानात नावून टाकण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. पण ज्ञानेश्वरी थोडीशी आताच्या काळात पाहिलं इतकी सोपी नाही आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या ओव्या पुस्तक पाहून वाचून दाखवतो म्हटलं तर वाचू शकते ते आवड वाटतं आपल्याला. कारण ते शब्द संस्कृत प्रचूर भाषा आहे आणि ज्ञानेश्वरांची भाषा म्हणजे विलक्षण सामर्थ्य. ऐसी अर्चना रसिके मिळवीन असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यानं म्हटलं की जे इंद्रियांना जे भोगू शकत इंद्रियाच्या ते मी तुम्हाला इंद्रिया करवी भोगवीन अशा प्रकारचे ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत की जे तुम्हाला अतिंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी.
असं म्हणणे अतींद्रिय ज्ञान. परमेश्वर परब्रह्म हा आपल्याला आपल्या या ऑर्डर्स ऑफ परसेप्शननी ज्ञानेंद्रियांनी जाणून घेण्याच्या पलीकडे आहे, तो तुम्ही जाणून घेऊ शकत नाही. म्हणून ते जे ज्ञान ते ज्ञान वेगा बरावे, जरी मनी आत जाणावे तरी संताया बजावे सर्वश्रेष्ठ वगैरे सांगून ते ज्ञान आपल्यापर्यंत ते अतींद्रियपरी वगैरे इंद्रियाकरवी असं इंद्रियाकरवी ते ज्ञान आपल्याला भोगण्याचं सामर्थ्य निर्माण केलं. आपल्यापर्यंत ते ज्ञान त्यांनी आणून पोहोचवलं. पण तरी अजूनही पूर्ण जाणते स्वामी स्वरूपानंदांनी तीच ज्ञानेश्वरी अगदी आजच्या मराठीमध्ये आणखी सुरू केली. म्हणून त्याला प्रतिज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वर प्रतिज्ञानेश्वर म्हणतात. त्या संबंधीची कर्माची घटना मी अनुभवली ती तुम्हाला सांगावं तर मला मोह अनुभव होतो. जे जरी आजच्या कर्मयोगाच्या संदर्भात ती नसली तरी सुद्धा आम्ही स्वामी विद्यानंद असताना स्वामी विद्यानंदांच्या बरोबर नगरला एक डॉक्टर मुळे त्यांनी आम्हाला बोलावलं होतं आणि काही कार्यक्रमासाठी गुरुडा मेऱ्याचा लोकांचा कार्यक्रम होता आणि स्वामीजींच्यावर आम्ही गेलो. संध्याकाळी स्वामीजींचं प्रवचनाचं आयोजन केलं होतं. त्याप्रमाणे स्वामीजींचं प्रवेशन झालं आणि त्यानंतर एक अनेक लोक भेटायला स्वामींना नगरचे एक बाई भेटायला आल्या आणि त्यांनी अशी विनंती केली की स्वामी तुम्ही उद्या आमच्या घरी आहे का, जो सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही दुपारून जाणार होतो त्यामुळे ते स्वामी म्हणाले येऊ, त्यांच्या आम्हाला बोलवलं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये बरोबर समोर एक स्वामी स्वरूपानंदांचा फोटो लावला होता. तर स्वामी स्वरूपानंद माझे गुरु सद्गुरू स्वामीचे सद्गुरू स्वामी विद्यानंदांचे सद्गुरू नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की हा फोटो तुमच्याकडे कसा. तर म्हणे मी स्वरूपानंदांची नात आहे. लांबून चुकलं त्याने नावाचं सांगितलं नात आहे आणि म्हणे मला गंमत सांगताय फोटोची. तर म्हणे गेल्या महिन्यामध्ये ही सगळी मंडळी आळंदीची वारीवरून आळंदीची ट्रस्टी सगळे त्या ठिकाणी नव्याला त्यांना सोन्याची काही दागिने किंवा मोडण्यासाठी खरेदी करायचे होते, काही वस्तू खरेदी होते तिथे वाजवले. त्यामुळे माझ्या मिस्टरांचे ते सगळे त्यांचे माहिती होते. त्यांनी त्यांना घरी बोलावलं. त्याप्रमाणे ते सगळे घरी आले. ते घरी आल्यानंतर माझ्या समोरच हा स्वामी स्वरूपानंदांचा फोटो आहे. तर एका ट्रस्टीने नमस्कार केला आणि म्हणाले की हे म्हणाले आळंदीला असतात. तर मी त्यांना म्हणाले आळंदीला नसतात हे पावशे स्वामी स्वरूपानंद म्हणाले. तर ते माहिती आहे मला, पण म्हणाले आता जेव्हा पालखी जेव्हा पंढरपूरला जाते तेव्हा माऊलींच्या जागी हे बसलेले असतात म्हणाले. हे ज्ञानेश्वर म्हणून बसलेले असतात म्हणून म्हणाले म्हणून की आळंदीला. कारण आता आम्ही अजून पालखी परत व्हायची अजून परती व्हायची पण आता ते तिथे बसलेले आहे. म्हणजे हीच भावना आहे की स्वामी स्वरूपानंदांच्या वरती आम्ही भाग्यवान की अशा स्वामी स्वरूपानंदांना असे स्वामी स्वरूपानंदांच्या बरोबर ज्ञानेश्वरांच्या स्वामी स्वरूपानंदांनी ही आपल्या ज्ञानेश्वरांना पोहोचवलं. याच्यामध्ये आता मला ही माझी काही थोडीफार ओळख वगैरे करून दिली आणि माझ्या जे मुख्य भाग म्हणजे मी स्वामी विद्यानंदांचा पुत्र हे माझं परम भाग्य आहे. पण बाकी ओळख जी असते ना ती आपलं काय कर्तृत्व असतं हे छत्री माझं कर्तृत्व काय नसतं. आपलं कर्तृत्व काहीच नसतं. म्हणजे आपल्याला बाकीच्यांनी आपल्याला ओळखावं कसं याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला स्वतःची ओळख पडणं हे जास्ती महत्वाचं असतं. एक असं काव्य आहे की सागर पोही जो बाहुबळाने नाव तयास मिळवून न मिळवून. मी एखादा मनुष्य समुद्र पोहून जातोय त्याला नाव मिळाले की नाही मिळाले हे फरक पडत नाही. सावरकरांनी मार्सेलिसला उडी मारली तेव्हा ती खाली बोट आहे का बघायला थांबले नाही. सागर पोहून जायच्या तयारीनेच ते गेले. सागर पोही जो बाहुबळाने नाव तयास मिळवून न मिळवून स्वयंच जो तेजवानी जी तरणी तर तुम्ही दीप जळो न जळो. स्वतः तेजोनिधी तरणी म्हणजे काय सूर्य जो प्रत्यक्ष सूर्य आहे
त्याच्या घरी संध्याकाळी सांगत लागली काय नाही लागली काय, प्रत्यक्ष प्रकाशाचं स्वरूप, जिवंत स्वरूप म्हणजे सूर्य आहे. तर त्याने एखादी सांगवर पडती लावली न लावली तर काही फरक पडत नाही. स्वयंस्वरूप तेजोनी तत्वी दीप जळो न जळो, जो करी कर्म आहे तू निरंतर. त्या कर्मयोगाच्या संदर्भात मी सांगतोय, जो करी कर्म आहे तू निरंतर, निर्हेतुपणे तू सर्व कर्म करत राहतो, कुठलाही हेतू नाही, कर्मफलाची अपेक्षा नाही. जो करी कर्म आहे तू निरंतर, वेद तयास कळो न कळो. वेद त्याला कळले काही नाही करत. वेद शेवटी हे सांगतात, वेद शेवटी तुम्हाला कर्मापर्यंत, कर्मापासून अध्यात्माची सुरुवात होते आणि कर्मामध्ये अध्यात्माचा शेवट होतो. एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जे करता ते तुमच्या कृतीत कर्म आहे. बोले तैसा चाली त्याची मला दावी मागवली, अंगी झाडाच्या अंगण त्याचा होईना मी किंकर, असं तुकारामाला म्हणतात. म्हणजे तो बोलणं अध्यात्म खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. 4 पुस्तकं वाचायची बोलत आहे, ते सोपं आहे. पण त्याप्रमाणे वागणे ही गोष्ट फार अवघड आहे. त्यामुळे जो करी कर्म आहे तू निरंतर, वेद तयास कळो न कळो, आणि ओळख पटली ज्यास स्वतःची, त्याला स्वतः देव तयास मिळो न मिळो. त्याला देव मिळाला नाही तरी चालेल, त्यांना स्वतःची ओळख पडली. स्वतःची ओळख काय शेवटी? माझ्या अंतर्गतातला परमेश्वर ओळखणं ही माझी ओळख आहे. माझ्या अंतर्गतातला परमेश्वर मी जर ओळखू शकलो तर ती माझी ओळख मला पटली, तर मला देव मिळाला नाही तरी चालेल. शेवटी देव म्हणजे तरी काय? देव म्हणजे शेवटी आपल्यालाच देव ओळखणार. हे महत्वाचं काम आपल्याला आयुष्यभर करायचं असतं. त्याच्यासाठी अनेक मार्ग आहेत. मग कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. तसं पाहिलं तर कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे तिन्ही सेपरेटली जातच नाही. त्या 3 नद्या एकत्र संगम होऊनच एकत्र वाहतात. कर्माची अगतिकता, कर्म केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. कर्माच्या म्हणजे तुम्ही सतत कर्म करायलाच पाहिजे. म्हणून नाही तिष्ठत अकर्मकृत असं म्हटलंय, नाही कष्टित श्रम तिष्ठती अकर्मकृत असं म्हटलं भगवद्गीतेमध्ये. तुम्ही एक श्रम सुद्धा कर्म न करता थांबू शकत नाही. कारण कर्माची अगतिकता, भक्तीची आर्तता आणि ज्ञानाची अभिप्सा, या 3 इच्छा असल्याशिवाय तुम्ही अध्यात्मात पुढे जाऊ शकता. एक पाऊल पुढे जाऊ शकता. याच्यातलं एक जरी पाऊल असेल तो, जसं त्याला काय म्हणतात, टिपॉय किंवा टिपॉय नाही म्हणतात, 3 याचा ट्रायपॉड आहे. हा ट्रायपॉड आहे कॅमेरा, याचा एक पाय वापरला तर काय होईल? कारण 3 पाय एका वेळी तशा सारख्या ताकदीने उभे राहिले तरच तो वरच्या शिखरामध्ये व्यवस्थित समोर त्या कॅमेरा उभा राहू शकतो, नाही तर उभा राहू शकत नाही. तसंच आपल्यातलं अध्यात्म हे 3 पाय असतील तर 3 पायावरच उभं राहू शकतं. म्हणून या 3 पायाची म्हणजे तू मला एकटीची केली माझी अभजनी प्रेम करी सर्व नमस्कार हृदय काढे, हा श्लोक घेऊन या 3 योगांचं मी एकत्रीकरण करायचा थोडासा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो किंवा आपल्याला कर्म आहे, तर कर्म म्हणजे मी सांगितलं की कर्म आपण एक क्षणमध्ये करणार नाही असं करू होऊ शकतो. म्हणजे त्याच्यात भगवती स्पृशन जिगरण दर्शन गच्छन स्वापन श्वसन पर्वतन सृजन वृंदन निर्मिशन निर्मिशन ही सगळी कर्माची यादी दिली. म्हणजे पश्चिम पाहतो, स्पर्श करतो, श्वास घेतो, जिभेची चव घेतो, हे सगळे गोष्टी चालल्या आहेत. आपण आता पदार्थ खातो तर पचन होतं, तसं आपली सतत कृती काही ना काही घडतच असते. एक क्षणभर असणार नाही की आपण कृती करत नाही. मग ही सगळी कर्म जी असते ती नेहमी नित्य कर्म आहे की ती घडणारच. ती घडण्याच्या बद्दल तुम्हाला त्याच्यापासून पळून जाताच येत नाही. बघा ना, आपल्या किती गोष्टी आपण आता मी डोळे उघडले मला समोरच्या दृष्टांत पाहणं तिथे होणारच आहे. मी बोलतोय तुम्हाला ऐकायला लागणार, तुमचं कार्य काम करणारच आहे. तुमच्या आजूबाजूच्या कोणाचा तरी स्पर्श तुम्हाला होत राहणारच आहे. काही स्पर्श चांगले असणार, काही स्पर्श वाईट असणार आहे. काही शब्द तुम्हाला सुसावे वाटणार आहेत, काही शब्द तुम्हाला ऐकू नये असं वाटणार आहे, पण ते कानावर येणारच आहे, तुम्हाला करायलाच लागणार आहे. त्यामुळे ही सगळी नित्य कर्म आपल्याला करायला.
दुसरं असतं नैमित्तिक कर्म, की जे कर्म हे काहीतरी निमित्ताने आपण करतो, काहीतरी निमित्त घडतं म्हणून करतो. मुलगा परीक्षेत पहिला सत्यनारायण नैमित्तिक कर्म झालं. नर्मदा परिक्रमा केली, कळली केली, नैमित्तिक त्या निमित्ताने केलेलं कर्म आहे. ते कर्म तुम्हाला करता तुम्ही ते मोठ्या हौशीने करता, आनंदाने करता. विवाह कर्म असतात, बाकीची कर्म असतात, अनेक प्रकारची कर्म जी असतात ती कर्म तुम्हाला नैमित्ताच्या निमित्ताने करायला काहीतरी निमित्ताने करायला लागतात. त्याशिवाय आणखी अशी कर्म असतात की जी नैमित्तिक असतात पण ती तुम्हाला आवर्जून करायला लागतात. तुम्ही सत्यनारायण केला नाही, कढई केली नाही तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही, पण त्याचा खूप तुम्हाला पुण्याच्या दृष्टीने फायदा एवढी काय सांगता येत नाही. पण काही कर्म कसे असतात, तुम्ही पूजेला बसता, पूजा हे तुमचं नित्य कर्म आहे, रोज पूजेला बसता नित्य कर्म आहे. तुम्ही बसलाय पूजेला आणि मोठा काहीतरी आवाज झाला बाहेर पाहिजे, एक वाहनाची काहीतरी धडक झाली आणि एक पुरुष पडलाय, त्याच्यामधून रक्त वाहताय. मग तुमच्या दृष्टीने ती पूजा महत्वाची का त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं? तुम्ही ताबडतोब पूजा बाजूला ठेवता, स्वतःचं वाहन काढता, त्याला गाडीत घालता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवता. हे नैमित्तिक कर्म हे जास्ती पुण्यकारक आहे तुमच्या दृष्टीने. म्हणजे हे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, ही नैमित्तिक कर्म ही अनेक वेळा आपल्याला मुद्दाम करायला लागतात, जाणीवपूर्वक करायला लागतात. ही नैमित्तिक कर्म असतात. नित्य कर्मानंतर नैमित्तिक कर्म आहे, त्यानंतर विहित कर्म, हे अत्यंत महत्वाचं. विहित कर्म म्हणजे तुम्हाला परमेश्वराने निघून दिलेलं कर्म. परमेश्वराने म्हणलेलं सुद्धा तुम्ही त्या कर्माचा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा स्वतःच्या जीवनासाठी स्वीकार केला ते कर्म. उदाहरणार्थ तुम्ही शिक्षक आहात, मग ते तुमचं विहित कर्म झालं. मग त्या विहित कर्म तुम्हाला जितक्या चांगल्या रीतीने करता येईल तेवढं करणं आवश्यक असतं, कारण ते कर्म फार महत्वाचं आहे. तुम्ही शिक्षक आहात, मुलांना सांगायचं तुम्ही गृहपाठ तुम्ही करा, लीड करा, हे पाढे लिहून काढा किंवा हा धडा लिहून काढा आणि तुम्ही काहीतरी बाकीचे रुलकी घेत बसलात किंवा काहीतरी वाचत बसलात, ते हे विहित कर्म झालं नाही. तुमच्या जबाबदारी त्या विद्यार्थ्यांची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळणं, त्यांना तयार करणं ही शिक्षकाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकार करून ते कर्म करणं हे विहित कर्म आहे. एखादा सैनिक आहे, त्याला तिथे जायला लागतं कुठेतरी फ्रंटवर आणि त्या ठिकाणी फ्रंटवर जाऊन त्याला तिथे जी काही कामं करायला लागतात ती अत्यंत अवघड कामं असतात, पण त्यांनी स्वीकारलेलं काम आहे. ते विहित कर्म ही स्वधर्म करा. विहित कर्म जे आहे त्याचा तुम्हाला स्वधर्म करायला लागतं. स्वधर्म म्हणजे काय, तर त्या ठिकाणी निष्ठा आपण करायला लागते. त्या ठिकाणी त्या कर्माच्या ठिकाणी निष्ठेने ते कर्म करणं केलं, नैष्ठिकता निर्माण करणं हे करणं हे त्या विहित कर्माच्या दृष्टीने आहे. मग ते नैष्ठिकता जेव्हा तुम्ही निर्माण करता त्या कर्माच्या ठिकाणी तेव्हा ते प्रत्येक कर्माचा तुमचा स्वधर्म होतो. अर्जुनाला भगवान कृष्णाची काय सांगितलं की तू युद्ध कर आणि त्या विरुद्ध मध्ये जे उभे आहेत कौरव जे उभे आहेत त्या कौरवांचा वध कर आणि तू युद्धाला तयार हो. कर्मच करायला सांगितलं, पण ते कर्म त्या लोकांना म्हणजे तुमच्या दुर्योधनाला मार, दुःशासनाला मार, शकुनीला मार, द्रोणाचार्याला मार, विश्वाचार्याला मार, अशा प्रकारचं कर्म होतं की जे त्याच्या आप्त सगळे सोयरे वगैरे सगळं होते. पण मग त्यांना त्यांच्या मृत्यूपेक्षा विहित कर्म महत्वाचं आहे, तर स्वधर्म महत्वाचा आहे. ही सगळी भगवद्गीतेची शेवटी सार आहे. भगवद्गीतेपैकी तुमचं विहित कर्म हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते कर्म तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे करा मग तिथे पापाला स्वधर्म पापा ते नित्य ते जाणवा म्हणून वर्तता ते तर पापा संचारू नाही. तुम्ही स्वधर्म जर करायला लागला तर तिथे तुमचा पाप सुद्धा होत नाही. मग एखाद्या सैनिकांनी एखाद्या अतिरेक्याला गोळीवरून ठार मारलं तिथे पाप नसतं, कारण तो त्याचा स्वधर्म आहे. एका पोलिसांनी एखाद्या चोराला पकडला आणि त्याच्याकडनं जर बोलवून घेण्यासाठी त्याच्या काही ज्या गोष्टी करायला लागतात पोलिसांना त्या केल्या तर त्याच्याकडनं पाप होत नाही, कारण ते त्याचा तो स्वधर्म झाला. त्या स्वधर्माला
घेऊन तुम्हाला ते कर्म करावे. स्वधर्म जो बाबा तो नित्य यज्ञ जाणवा म्हणून वर्तता तेज बाबा संचार नाही. हा निजधर्म रे सांडणे तरी समाप्ती ते भावे तरी ते विशेष दोषामी येई नको की निमित्ते पुणे के जे सिद्धी अवसर रागे परी देतीची नियाबली तो भिक्षुभावे. मग ते जे आपलं त्याचं तुम्हाला ते कर्म करताना त्याला फळाची अपेक्षा मिळवू नका, पण जे कर्म तुम्हाला नेमून दिले ते कर्म अवश्य करा. त्यामुळे ते म्हणतात की बाबा हा तुला अक्षय स्वर्ण जितवा भोक्षसे नाही तुला मृत्यूचा स्वीकार कर आणि जीवन सांभाळायचं त्याचं उपभोग तू घे. या अशा प्रकारचं सांगतात. कारण तो स्वधर्मावर चालणार. स्वधर्म विहित कर्म त्या विषयी अतिशय महत्त्वाचं कर्माचा अवलंबन सांगतात. त्यानंतर काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे की मला प्रमोशन मिळू दे, मी तुला परमेश्वर हे देईन, मी तुला 108 वेळा नाव घेईन, मी तुझी पोथी वाचीन, ते पारायण करीन, काय काम्य कर्म. पण काम्य कर्म सुद्धा अशात आहे की ऍक्सेप्टेबल आहे काही प्रमाणात. कारण बऱ्याचशा व्यक्तींची अध्यात्माची सुरुवाती काम्यकर्मातून होती. काम्यकर्मातून होती, पण नंतर ते काम्यकर्म काम्य न करता ते त्याच्यातनं अध्यात्माच्या मार्गावर येऊन पोहोचतो. हा अनेकांचा अनुभव आहे. म्हणजे मला आठवतं की आमचे स्वामी विद्यानंद हे सुद्धा अध्यात्मावर फारसा विश्वास ठेवणारे नव्हते. परमेश्वर काही वेळा असं नियोजन करतो की तुम्हाला त्या मार्गावर आणण्यास ज्याला भाग पडतं. आमच्या आईचा विश्वास, आईच्यावरचा विश्वास खूप असायचा. आईच्या मला अध्यात्माची खूप आणि दान होती, अनुभूती होती, तेव्हा खूप होती. पण स्वामींचं फारसं नव्हतं. पण माझ्या भावाला पोलिओचा अटॅक आला आणि त्यानंतर अलीकडे तुम्हाला होईना. आणि मग काही अनुभव असे येत गेले की त्याच्यातून त्याच्या लक्षात आलं की आपण सुरक्षित चालत नाही. एका डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं त्यांना बिर्देच्या वायरलेस हॉस्पिटलमध्ये. ते ऑपरेशन करायला सांगितल्यानंतर ते ऑपरेशन करू नका म्हणून एक करीट बाबा म्हणून ते संत होते त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की पाठीला छिद्र पडले, त्याला कात्री लावू नका, बोलला हातात जाईल अशा भाषेत सांगितलं. आणि हे सांगितलं म्हटलं खरोखर त्या एक्सरे मध्ये 30 भोकं दिसली, 30 छिद्र दिसली पाठीच्या कड्यावर. हे पाहिल्यानंतर त्यांना त्यांचा विश्वास बसला. पण मग बघा, एका काम्य कर्माच्या माध्यमातून तीच व्यक्ती कुठल्या स्थितीला होऊ शकते, अत्युच्च स्थितीला अध्यात्माच्या स्थितीपर्यंत होऊ शकते. म्हणून मी काम्य कर्म वाईट आहे असं म्हणणार. एखाद्या वेळेला परमेश्वर पडता रडवारी तासे आठवा हरी तो येऊ नये निश्चिण आड घाली सुदर्शन हरिनामाच्या चिंतने पडती 12 वाटा विघ्ने. म्हणजे खूप जर जड झालं किंवा अशक्य होते की आपण डेड एंड पर्यंत पोहोचवायचं वाटतं, नाही आता पुढे जात, आता मला नाही व्हायचे पण असं वाटायला लागतं. मग काय करायचं? पडता रडवारी दासे आठवा वारे. दासे म्हणजे जो भक्त आहे, तुम्ही सगळी मंडळी भक्त आहेत ना, त्यांनी त्या वेळेला परमेश्वराचा अवश्य स्मरण करा. पडता रडवारी दासे आठवा वारी तो होऊ नये क्षीण, मग तुम्हाला क्षीण देत नाही. आड घाली सुदर्शन, मग सुदर्शन येतं बरोबर. आणि हरिनामाच्या चिंतने पडती 12 वाटा वेगळे असं होतं. पण रोज रोज तसंच करत राहिला, रोज त्याला तोही रोज बोलला आवाज होतं. आणि मग ते त्या काम्य कर्माला ताकद राहते. निषिद्ध कर्म जे सांगितले ती करायचीच नाही, ती त्या टाळा. कुठल्याही साधक निषिद्ध कर्माला अजिबात त्याच्या वाटेला जाता कामा नये. कारण ते पापाचरण होतं आणि ते पापाचरण वाईट पापाचरण होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती तर होऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये तुमची परायण होते. म्हणजे मनुष्य जन्माच्या लागून सुद्धा तुम्ही त्या मनुष्य जन्माचं नुकसान करून घेता, अशी स्थिती मग ही कर्माची जी निषिद्ध कर्म आहे ती करायची. पण जी कर्म करा ती कर्म ह्या पद्धतीने जर तुम्ही करत राहिला, त्या विचाराने करत राहिला, तर त्याचा कर्माचा शेवटी कर्मयोग करणं हे जास्ती महत्वाचं असतं. काम्य कर्म, विहित कर्म, नैमित्तिक कर्म, नित्य कर्म ही मात्र करायला पाहिजे. आता होतं कसं? आता नित्यकर्म आपण करतो. नित्यकर्म करायचं म्हणजे काय करायचं? तर आपण पूजा अर्चा करतो.
करायची नाही का पूजा अर्चना? जप करायचं, करायचं नाही का? करायलाच पाहिजे. ध्यानाला बसायचं, बसायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. पण होतं कसं की ते आपल्याला पुढे नेण्यासाठी आहे ते कर्म. हा विचार लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला ही कर्म ही पुढे न्यायची. त्याचं कर्म काय उपयोग. बऱ्याच वेळा असं होतं की त्या कर्मामध्ये मनुष्य इतका गुंतून जातो की ते कर्म हीच एंड होतो. म्हणजे जे आपलं मीन्स टू एंड बिकम्स एंड इटसेल्फ. ज्याच्यासाठी कर्म करताय ते कर्म करताय तो उद्देश हा खूप बाजूला आहे. आणि त्या कर्मामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही अशी अनेक वेळा उदाहरण पाहिली असतील की पूर्वीच्या काळी ते लोक म्हणजे पूजा 2-2, 3-3 तास पूजा करायची आणि पूजेत ते बोलायचं नाही. आणि कुणी जर बोललं आपण काय तर चंदनाचा थोडं फेकून मारायचं, खलबत्ता तो फेकून मारायचा, कुणी बोललं तर एकदम संताप दाखवायचा. हे असं होतं. ते कशासाठी आहे हे लक्षात घेतलं. जप करताना जप नुसती माळा उडत बसायची आणि ती जागी झालं मग म्हणजे कुठल्याही भीतीपोटी हे करतात. त्याचा एक आनंद शोधून तुम्ही केला पाहिजे. आणि नाही तर होतं कसं माहिती का, तो मार्ग बरोबर आहे पण ते स्पॉट नाही होत. एकाच जागी पळतोय, पुढे जातच नाही. त्याच जागी पळतोय. आयुष्यभर पुढे तुझ्याच करत राहते, पुढे जायचंच नाहीये. पुढे सगळे विकास पडत राहते. मग ह्या असं जे असेल तर त्या कर्माला एक असा नाही. आता कर्माचा भाग आपण आज आपण कर्म बोलतोय म्हणून कर्म जर पाहिलं तर एक भगवद्गीतेवरचं एक कर्माचा सिद्धांत पुस्तक वाचलं असेल. त्या कर्माच्या सिद्धांतामध्ये जे हरिवेठ ठाकर म्हणून त्यांनी गुजरातीत लिहिलेलं आहे आणि खूप सर्व भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं आहे. 60% पर्यंत पुस्तक आहे. पण त्यांनी कर्माचा सिद्धांत अत्यंत सुंदर रीतीने समजावून सांगितलं. सगळ्यांनी अवश्य वाचायला. छान छोटंच आहे आणि त्याच्यामध्ये कर्माच्या बाबतीची क्लॅरिटी निर्माण होते. कर्माचा त्यांनी तुम्ही कर्म सांगितली. आता आपण कर्म करत राहतो. कर्माला महत्व काय? कारण कर्म केल्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. आणि त्याच्याशिवाय तुम्ही म्हटलं मी फक्त भक्ती करतो, मी कर्म करत नाही, तसं होऊ शकत नाही. तुम्ही कर्म नाही करत म्हटलं ते कर्म कराल. मग हे कर्म जे होतं ते प्रत्येक कर्म जे जन्माला येतं ते कर्म फळाला घेऊन जन्माला येतं. प्रत्येक कर्माबरोबर कर्म फळे जन्माला येतं. जीवासाठी जन्मे मृत्यू हो या जगात म्हटले तसंच कर्मासंगी कर्मफळ हे निर्माण होणारच त्याला पर्याय. मग ते कर्माबरोबर कर्माचं फळ निर्माण होत असेल तर ते कर्मफळाचं ओझं आपल्याला होतं. म्हणून ते 3 प्रकारची सांगितली गोष्टी की संचित, प्रारंभ आणि निर्माण. संचित म्हणजे आपण जे काही कर्म केलेलं आहे त्याची कर्माची फळं साधून ठेवली जातात आणि ती आपल्याला भोगायला लागतात. प्रारंभ म्हणजे आज जे भोगतोय, आज मी येतोय हा लढतोय हे माझं प्रारंभ आहे. चांगलं वाईट दोन्ही असू शकतं. घसरून पडणं तेही प्रारंभ असतं. ते प्रारंभ जे कर्म संचित मधलं जे कर्म आज तुमच्या समोर येऊन टाकलंय त्याला प्रारंभ. आणि क्रियमाण म्हणजे आज मी कुणाचा अपमान करतोय, कुणाला वक्तव्य मारतोय, कुणाचा तरी बोलण्यामध्ये अपमान करतोय, हे क्रियमाण. आज केलेले कर्म मला पुढे भोगायला लागणार, माझ्या संचितामध्ये जाऊन पडणार ते. आता हे सगळं होऊन आपण आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपली येते तेव्हा काय पद्धतीने म्हणते त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कर्म हे आपल्याबरोबर आपला साथ सोडत नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की धनश्य भूमो पशवश्य गोष्टी. मृत्यूच्या नंतर काय होतं? मृत्यूचं वर्णन केलंय. धनश्य भूमो, धन कुठे राहतं? भूमीत राहतं. पशवश्य गोष्टी, पशु कुठे राहतात? पोट्यात. पूर्वीच्या काळी संपत्तीची जी काही परिमाणं होती त्या परिमाणामध्ये धन, पशु वगैरे वगैरे, सोनं नाणं हे सगळं ही परिमाणं होती. त्याच्यामध्ये सोनं नाणं करायच्या बँका नव्हत्या, जमिनीमध्ये पुढून ठेवायचे. पशु जे होते ते बांधून ठेवायचे. घोड्याच्या बागा असायच्या. तुम्ही नंदाचे वगैरे जे त्याच्यामध्ये लाखो गाई त्याच्याकडे असायच्या. ही त्यांची संपत्ती होती. संपत्तीचं ते मूल्यमापन होतं. पण शेवटी जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काय होतं? धनश्य भूमी, धन हे भूमीमध्ये जातं.
प्रश्न मोठ्याच होतात. मग आजच्या काळात जर कदाचित हा श्लोक कळला असता तर धनश्री बँको आणि कारचं पार्किंग म्हणावं कार पार्किंग मध्ये जाते अशा प्रकारचं त्यांनी रचना केली असते. तर धनश्री गोष्टी भार्या गुरत पत्नी कुठपर्यंत देऊ शकते, घराच्या दारापर्यंत देऊ शकते. झालं म्हणजे एकदा त्याला बाहेर गेलं की पत्नीला त्या पदार्थाच्या बाहेर पण आहे. धनशिव पशुवशी गोष्टी भार्या गुरद्वारी जनस्मशान लोक स्मशानापर्यंत पोचतात, मला पोचतात आणि तिथे त्यांचे मार्गक्रमण थांबते. जनस्मशाने देह कुठपर्यंत येतो, देह चिताया देह हा चितेपर्यंत येऊन पोचतो. तो त्याच्यापुढे तो साथ देह आणि मग परलात्म मार्गे कर्माने गच्छती जीव आहे. आपल्या कर्मांचं काटोळं बरोबर घेऊन जीव पुढे जातो. कर्माने गच्छती जीव आहे असतो. कर्मांचं काटोळं घेऊन जीव मात्र पुढे जात राहतो. पण कर्मानं तोच कर्म तेच कर्म घेऊन आपण पुढचे जन्मात आता गमत त्याच्यामध्ये तुमचं कर्म हे जे आहे हे तुम्ही कर्माचं पाणी सतत घालता. पण हे पाणी कशाला घालतात? तुमचं हे पाणी जे घालत असताना ते अशा एका बीजाला घालत असतात की जे बीज म्हणजे आत्मविस्मृतीचे बीज. मी आत्मा आहे हे विसरून मी देह आहे या विचाराला तुमचं कर्माचं बीज असतं, कर्माचं पाणी असतं. आत्मविस्मृतीचं बीज आहे, कर्माचं पाणी घालता येतं आणि तो वृक्ष फोफावतो. त्याचा जो खोड जे निर्माण होतो तुमचा देह असतो. तो खोड निर्माण होतो एक रूप, तो खोड म्हणजे देह असतो. आणि या देहाच्या मार्फत जी इंद्रिय जी असतात तो जो असतो तो वृक्षाचा फुलोरा असतो सगळा. आणि त्याला सुखदुःखाची फळं लागतात. बघा कर्माचं पाणी घालतो, देहात आत्मविस्मृतीचं बीज आहे. मी विसरलोय, मी कोण आहे माझं मला विसर पडलं. माझा मी बदलला कधी न कळला कधी मी नाही जन्मी या स्वामीने म्हटलं एका ठिकाणी त्याप्रमाणे ते आत्मविस्मृती हे बीज आहे. त्याच्यातून स्फोट निर्माण झाले, ते स्फोट हे देहाचं निर्माण झाले. त्याला कर्माचं मी पाणी घालतोय, फोफावतोय, त्यामुळे थोडं वाटतंय, त्याच्यामुळे पुरोरा वाढतोय. सर्व इंद्रियांच्या मार्फत मी साठवून द्यायचा प्रयत्न करतोय आणि त्याला जी फळं लागते ती सुखदुःखाची फळं लागते. आणि जीव ही फळं खातोय, जीव ही फळं खातो सुखदुःख. काही काळानंतर ती फळं संपतात. मग जीव काय करतो, तिथून उठून पुढच्या धावावर जातो. पुढचं धाव म्हणजे तुमचा पुढचा जन्म. पुन्हा हे सुरू होतं. हीच प्रक्रिया पुन्हा सुरू होते. तीच फळं खायला परत तुम्ही निर्माण करता, तीच फळं तो जीव खायला लागतो. म्हणजे जीवाला कळतच नाही की आपण आत्मा आहोत. हे जर त्याला कळलं तर त्याच्यातनं ते कर्माचं पाणी जे तो घालत असतो ते कर्माचं पाणी घासलं तरी तो देहाचं खोड त्याच्यामध्ये पुष्ट होत नाही. तो फुलोरा इंद्रियांचा फुलोरा पुष्ट होत नाही. आणि किंवा त्याला खरे आत्मबीज हे त्याला समजतं ते आत्म्यापर्यंत पोहोचते. अशी स्थिती असते. पण ते होत नाही. आता परमेश्वराने आपल्याला काही गोष्टी बाय डिफॉल्ट केलेल्या आहेत. देऊनच शकतो. कुठल्या गोष्टी दिल्या तर एक म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला हा देह दिला. जन्माबरोबर देह प्रत्येकाला मिळतो. त्या देहाबरोबर बाय डिफॉल्ट अनेक गोष्टी मिळतात. आपल्याला मेंदू मिळतो. आपण मागायला गेलो मेंदू मिळाला, कमी जास्ती काय जो असेल तो मिळाला. आपल्याला हृदय मिळालं, आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम मिळाली, एलिमिनेशन सिस्टीम मिळाली, लिव्हर मिळाली, पॅन्क्रियास मिळाली, स्प्लीन मिळालं, गॉल मिळालं, किडनी मिळाले, हे सगळे 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 बाय डिफॉल्ट मिळाले. आपल्याला माहिती पण नाही कुठे आहे काय तरी आपण पाहिलं पण नाही आपल्या अवयवांना आणि पाहूही शकत नाही. पण हे सगळं पंचज्ञानेंद्रिय मिळाले. त्यामुळे सगळ्या जगाचा अनुभव घेण्याची आपल्याला क्षमता निर्माण झाली बाय डिफॉल्ट. हा झाला जडदेह. त्याबरोबर सूक्ष्मदेह पण मिळाला. मन बुद्धी चित्त अहंकार हे चारही गोष्टी मिळाल्या. आणि त्याच्याबरोबर आपल्याला बुद्धी जी दिली
कर्म करण्याची बुद्धी दिली. तुम्ही नवीन कर्म करायचे. मग ही जर तुम्ही बुद्धी चांगल्या रीतीने वापरली तर चांगल्या प्रकारे म्हणजे भूलोक, भुवलोक, स्वर्गलोक, जललोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक ही वाटचाल तुमची सुरू झाली. वाईट कर्म केली अतर वितर सुतर करातर रसातर पाताळ वगैरे इकडे झालं वाईट तुम्हाला काय म्हणतात दोन्ही बाब आपण वर्तनपत्रातल्या बातम्या असले की सर्व प्रकारचे माणसं आपल्याला दिसतात, सर्व प्रकारचे लोक दिसतात, हे कुठे कुठेतरी असतात, आवडही कुठेतरी असतो याच्यामध्ये. आता हे जसं मिळालं त्याच्याबरोबर एक बोचकं दिलं परमेश्वराने आपल्या डोक्यावर की जे घेऊन आपल्याला वाटचाल करायची. मग ते बोचकं कशाचं आहे? ते बोचकं आहे एक आहे ते आपले श्वासाचं आहे. नंबर ऑफ ब्रेथ्स तुम्हाला काही श्वास जे दिले ते नेमून दिलेले आहेत. काही अब्ज श्वास असते की त्या श्वासापर्यंत तुम्ही ते घेत राहिला की ते श्वास संपले की चला तुमची कार्य संपलं, तुम्हाला तुमची बॅक तुमच्या कार्यालयामध्ये पोचायची वेळ झाली. अशा प्रकारचं झालं. ते श्वास जे असतात ते महत्वाचे असतात की ते श्वास संपल्यानंतर एक सुद्धा श्वास तुम्हाला एक्स्ट्रा एक श्वास तो श्वास संपला की संपला. म्हणजे जसं मोबाईलचा आपण कार्ड नाही त्याच्या मोबाईलच्या 200 रुपयाचं प्रीपेड कार्ड घेतलं 198 199 रुपये हवे तर ते तुम्ही बरं झालं आणि 200 झालं तुम्ही तुमच्या हॅलो तर ह्या पण होऊ देत नाही बंद होतं. तसं ते श्वास संपले की संपले. देयर इज नो आर्ग्युमेंट नथिंग न श्वास. त्याबरोबर ते ओझरी गोष्ट दिल्यानंतर ते कर्माचं होतं. आता तुम्हाला सिंक्रोनाइज करायचं तुमच्या जी काही तुमची कर्म तुम्ही साठवून ठेवलेली आहे डोक्यामध्ये साठवून ठेवले म्हणजे तुमच्याबरोबर जे दिले ती कर्म आणि तुमचे श्वास. कारण आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला ते श्वास संपायच्या आत ती कर्माचे काटून रिकामं करायचं. मी सगळे जे आध्यात्मिक आहे आणि आपल्याला उच्च दर्जाला जायचं आहे ह्या भूमिकेतूनच सांगतो. काही लोकांना तसं पडतच नाही, बहुतेक लोकांनाही पडत नाही. लक्षावधी एखादा प्रेमाने होतो की अजूनही एखादा तत्वज्ञान जाणवतो. कारण आपल्या ज्ञान परमेश्वराला जाणून घेणारे लोक पुढे असतात. परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी सिंक्रोनाइज सुरुवात करायला. मात्र सिंक्रोनाइज कसं करणार? तुमच्या त्याच्यामध्ये सगळं तुमचं संचित आहे साठवलेलं. त्यातले एक 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 टपाक 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 एक प्रारंभ तुमच्यासमोर येते तुम्ही बघताय आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन नवीन काहीतरी करताय त्याला भरताय. संपणार ते संचित राहत ना. आयुष्याच्या शेवटी धनश्य मोह सगळं झालं की ते पुन्हा तुझं काढून आहे की ते पुन्हा तुमच्याकडं तो जीव पुन्हा तयार आहे ते फळं खायला. मी ही सर्कल कुठेतरी संपवायची. हे सर्कल संपवण्यासाठी तुम्हाला कर्माचं नियोजन आणि श्वासाचं नियोजन करायला पाहिजे. तुमच्या श्वासाचं नियोजन केलं तर त्या कर्माचं पण नियोजन होत जातं. आता होतं आता हे सगळं करताना कर्म करायलाच लागणार, पर्याय नाहीये. काही चांगली कर्म काही वाईट कर्म. मग त्याच्यासाठी असं आहे बरं त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जी कर्म करता ती बरीचशी तुमच्या हातात नसते, बरीचशी हातात नसते. त्याच्यात दुर्योधनाचं एक आहे की धर्म जानामी नचमे प्रवृत्ती. दुर्योधन म्हणतो की मी धर्माला जाणतो पण माझी ती प्रवृत्ती नाही, मला धर्म करण्याची मला इच्छाच होत नाही. धर्मं जानामि नचमे प्रवृत्ती पापं जानामि नचमे निवृत्ती. पाप काय मला कळत नाही मी पाप करतोय पण मला की ते निवृत्तच होऊ शकत नाही. कथम च पुरुष हृदय स्थितेन यथा प्रवृत्तं तथा करोमि. माझ्या हृदयात रूपाने भविष्य बसलेला आहे त्या माणसाने तो मला सांगतच लागलो. आणि प्रत्येकाच्या आपला स्वभाव दुरतिक्रमा म्हटलंय. आपला स्वभाव आपण बदलू शकत नाही. त्यामुळे बाकी आपण शांत राहा चला वेळ आहे म्हणून एकदम फाटून घेत असतो कोणाची ऐकावं. नकळत आपल्या गोष्टी घडतात, नकळत आपल्याकडे पापा घडतात. आपल्याकडे एखादी गोष्ट आली त्याकडे देऊन टाकायची नाही आपल्याला नको मला लागेल म्हणून आपण ती ठेवत राहतो. ह्या सगळ्या गोष्टी स्वभाव जन्य ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी करत राहतो. त्यामुळे ते स्वभाव प्रमाणे ती करत राहतो. पण त्याच्यावर मात कशी करायची? त्याच्यावर मात अशा तरी करायची असते की तुम्ही ते मी करतो ऐसे न म्हणत. बोलतो ते काळात म्हणतात राम करता असं म्हणतात. तुम्ही
जे जैसे निपदे स्वभावे ते भावना करून करावे माझे अमोरा माझ्या ठिकाणी. मग ते कर्म जे आहे ते त्याच्या ठिकाणी ते भावना करून करावे माझे अमोरा हे कर्म मी करता. या उपजेन या अर्था ऐसा अभिमान करणे चित्त अनुभवण्याची. तुला शरीर मला नोहावे, स्वामी तेच म्हणतात, तुम्हाला शरीर मला स्वामीने ज्ञानेश्वर तुम्हाला शरीर मला नोहावे, कामना जात सांडावे आणि अथर्वाचा करावे असे सगळं. म्हणजे सगळं तुम्ही ते जे काही कामना आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवा आणि तुम्ही मी करतो असं नका म्हणून तुमचे देहभान देहबुद्धी विसरून जा. म्हणजे मग ते कर्म हे तुम्हाला त्याचं जे काही लेश असतो कर्म फळाचं कर्म टाकू शकत नाही. कर्म संन्यास नाही म्हणतात, त्यापेक्षा कर्माचा संन्यास नको, कर्म फलाचा संन्यास हा महत्वाचा आहे. आता हे सगळं करताना तुमची आता एक अशी गोष्ट आली मगाशी गोष्ट सांगितली की एक कर्माच्या सिद्धांतामध्ये गोष्ट आहे की एक जग वाचले पुस्तक वाचले एक जग होते आणि ते असे कुठेतरी बाहेर निघाले होते पहाटेच्या वेळी फिरायला आणि अचानक त्यांनी पाहिलं की एक मनुष्य पुढून जात दुसऱ्या माणसाने त्याला मारून सुरमत खूप असं आणि त्याला मारलं. मेलेल्या माणसाचा चेहरा गेला दिसला, ज्यांनी मारलं त्याचाही चेहरा दिसला. दुसऱ्या दिवशी काही काळानंतर ती केस त्यांच्या कोर्टात हजर झाली. ती कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की ज्या माणसाला त्यांनी पोलिसांनी आरोपी म्हणून उभं केलं होतं तो ज्यांनी मारलं तो माणूस नव्हताच, दुसरा माणूस होता. पण सगळं अशा रीतीने सगळे ती केस त्यांनी फ्रेम केली होती की त्या कायद्याच्या विषयात ते बांधलेले होते. त्यामुळे संपूर्ण येणाऱ्या पुराव्याच्या मुळे त्यांना त्या माणसाला शिक्षा द्यायला त्याला फाशी शिक्षा द्यायला. तो मनुष्य आला म्हणा मी खर्च नाही केला. ते म्हणजे मला माहिती आहे तू खून केलेला नाहीयेस, मला माहिती आहे मी पाहिलेलं आहे, त्यांनी खून केला तर मी पाहिलेलं आहे. पण कायदा असा आहे मी कायद्याने माझे हात बांधलेले आहेत, मी त्या माणसाला शिक्षा देऊ शकत नाही कारण माझं ते काम नाहीये. माझ्या समोर मनुष्य दोषी घेणे पाहायचं माझं काम आहे आणि ते पुराव्याच्या आधारे सांगायचं काम आहे. त्यामुळे पुराव्याच्या आधारे तो सिद्ध झाले, त्यामुळे तुला शिक्षा मला देणं भाग आहे. तर म्हणाले एक तुला सांगतो अशीच घटना मागे घडली होती आणि ज्यावेळी तू खून केला होतास ते मी पाहिलं त्यावेळी अशाच प्रकारे दुसऱ्या व्यक्तीला आणलं होतं आणि त्या व्यक्तीला ही शिक्षा भोगायला लागली होती. आज तू इथे आलेला आहे त्यामुळे तुझं कर्म भोग हे तुला सुटत नाही. त्यामुळे तू जरी आत्ता जरी जे केलं असेल तरी पूर्वीचं कर्म बरोबर तुम्हाला शोधतात. त्याच्यामध्ये एक सुंदर श्लोक आहे, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातर. म्हणजे हजारो गायींचं कळप असेल तरी त्यातले जे वत्स म्हणजे ते वासरू आहे त्याला जर ते कळपा सोडलं तर बरोबर शोधत जाताना आपल्या आईच्या स्तनाला लागतं, तिथे दूध प्यायला लागतं, ते बरोबर स्वतः गायला शोधून काढतं. तथा कर्म कर्तारम अनुगच्छति. पूर्व जर तुम्ही काम केलं असेल तर बरोबर ते काम ज्यांनी केलेलं त्यामध्ये दोष कर्माचा नियम आहे, कर्माचा सिद्धांत आहे, तुम्हाला ते भोगून देण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे मी जर पाठी पुढे पाहत नाही म्हणून डोळे मिटून दूध प्यायला तरी सुद्धा पाहणारा बसलेला आहे. त्याचा हिशोब इतका पक्का आहे, त्याच्यामध्ये हिशोब सुद्धा कसा आहे तो पाप आणि पुण्याचा बँकाचे हिशोब चुकतील, डेबिट क्रेडिट चुकते, पण यांचा हिशोब कधीही चुकणार नाही. इतका तो परफेक्ट तो हिशोब असतो आणि त्याच्यामध्ये डेबिट स्वतंत्र भोगायला लागतं, क्रेडिट स्वतंत्र भोगायला लागतं. पुण्याचं जे काही काम असतं ते पुण्य स्वतंत्रपणे तुम्हाला भोगून द्यायला लागतं आणि पापाचाही तुम्हाला भोगून स्वतंत्र आहे. तुम्ही बेल नाही करता मी हे पुण्य केलं म्हणून पाप, गंगा स्नान केलं म्हणजे माझी पाप झाली माफ, असं होत नाही. म्हणजे कदाचित काही प्रमाण पडणार नाही पण असं होत नाही. म्हणजे तुम्ही एक पुण्य एका पापाला बॅलन्स करतं असं कधीच होत नाही. तुम्हाला पुण्य भोगून जायचं पापाचे पाप आणि पुन्हा सुद्धा हो. त्याच्याचं म्हटलं की बरं परेयसी गवारा सागर, ज्ञानेश्वर परेयसी गवारा सागर
निर्वंश झाला सगर. सगर म्हणजे सगळं 100,000 पुत्र होते पण त्याला निर्वंश करून टाकलं. कर्मे निर्वंश झाला सगर, भिल्ले बिंदीला शारंग धर. बिल्लाने बाण मारला आणि शारंगाने भगवान श्रीकृष्णाच्या पायात वाटला. झाला पुरंदर सहस्रनयन. पुरंदर म्हणजे इंद्र. इंद्राला 1000 डोळे 1000 जन्म झाले. झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे दशरथ योगी मिला. कर्मे श्रीराम वनवासे गेला. कर्मे रावण क्षय झाला. वियोग रडला सीतादेवी. म्हणजे हे सगळं जरी घडत गेलंय तर कर्माने घडलं गेलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रत्येकाच्या रामकृष्णानुसार कर्म सुटलं नाही. तुम्हाला कर्माच्या गोष्टी अशा किंमतशीर आहेत. त्याला असं म्हणतात की बाबा सुखस्य दुःखस्य नको मी दाखवा. सुख किंवा दुःख दुसरा कोणी आपल्याला कष्ट वाटतो तो मनुष्य वाटतो. त्यांनी मला सतत त्रास दिलेला आहे. सुखस्य दुःखस्य नको मी दाता. परोदराती कुबुद्धी रेषा. दुसरा मनुष्य मला दुःख देतो ना की तुमची कुबुद्धी आहे, वाईट बुद्धी, चुकीची बुद्धी आहे. परोदराती कुबुद्धी. अहम करोमि ती वृथाभिमान. मी करतो, मी हे केलं, मी ते केलं असं होतं ना. म्हणजे निवडणुकीत पडला काय लोकांना कळतच नाही, काय अर्थच नाही. एवढी कामं केली आणि मी निवडून बघा माझं काय सामर्थ्य आहे, तेवढं लोकांचं माझं सगळ्यात परिचय आहे. त्याच्यामुळे आला असतो गोरी लाट्यामुळे निवडून आलेला असतो, त्यात काहीच नसतं करणं. म्हणजे पण ते सगळं स्वतःकडे क्रेडिट घ्यायचं स्वतःकडे आणि डिस्क्रेडिट द्यायचं इतरांना. ही नॅचरल निसर्गता वृत्ती असते. त्यामुळे अहम करोमि ती वृथाभिमान. स्वकर्म कार्य मध्ये बोलल्यामुळे त्याच्या सुखस्य दुःखस्य नको विलासा. अहम करोमि कुबुद्धी रेषा. बरोबर कुबुद्धी रेषा. अहम करोमि वृथाभिमान. कर्मस्य मागे ग्रथिताही लोका. कर्माच्या मार्गामध्ये सगळ्या लोकांना ते बरोबरच बांधून ठेवलेलं आहे की त्याला कुठेही त्यांची सुटकी केली तर त्याची सुटका नाही. ते त्याला भोगायलाच लागतं. ही सगळी परिस्थिती. आणि अकर्म कृताभ्याम कृतप्रणाश हा पण सिद्ध आहे. तुम्ही जे केलं ते तुम्हाला भोगायला आणि जे केलं त्याचा नाश होत नाही, ते तुम्हाला भोगून द्यायलाच लागतं. अशा प्रकारचं कर्म सिद्ध आहे. पण आता कर्म हे जर आपण विचार केला तर कर्माचा विचार केला तर भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायाच्या शेवटी काही प्रश्न आले आणि 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी उत्तर दिले. त्याच्यामध्ये अधियज्ञ, अधिभूत, अध्यात्म आणि कर्म याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याची जर कर्माची व्याख्या दिली तर तुमचा कर्म करण्यासंबंधीचा भ्रम पूर्ण निघूनच जातो. पूर्ण निघून कर्माचा त्यात असं म्हणते परब्रह्म जे सुरुवातीला होतं विश्वाच्या निर्मितीसाठी. परब्रह्म काय? निर्गुण निराकार. त्याच्यामध्ये कुठलेही कर्म करायचे स्वतःच्या आनंदामध्ये रममाण झाले. पण त्या परब्रह्मामध्ये जे सत्व रजत तम हे जे 3 गुण होते ते साम्य स्थितीमध्ये समत्व होते. त्यामुळे त्याच्यामुळे कुठल्याही कर्म करण्याची प्रवृत्तीच नव्हती. पण त्या सत्व रजतमामध्ये चुळबुळ निर्माण झाली. तसं कर्म करण्यासाठी मग त्याच्यात संकल्प निर्माण झाला. आधी संकल्प त्याला म्हणायचं. परब्रह्माचा आधी संकल्प निर्माण झाला. त्याच्यात एकोहम बहुस्यात् हा संकल्प की मी एकटा आहे आणि मला हे विश्व बघायचं, या विश्वामध्ये मला माझं स्वरूप बघायचंय अशा पद्धतीने संकल्प निर्माण झाला. आणि त्याच्यातून जे निर्माण झालं ते जे सत्वरजतमाच्या इम्बॅलन्समुळे ते झालं महत्त्व निर्माण. म्हणजे सृष्टीचं तत्व निर्माण. ते महत्त्व निर्माण झालं. अनेक प्रकारची जीवसृष्टी निर्माण झाली. त्यानंतर त्या ब्रह्म आधी बीजाला अंकुर फुटला. त्या अंकुराला अनेक प्रकारचे असे घड लागले. त्याच्यामध्ये मनुष्य मात्रांचे ब्रह्मांचे ब्रह्मकुलांचे असे घड लागले. त्या घडामुळे ती जीवसृष्टी अफाट वाढायला लागली.
अनेक ब्रह्म नष्ट व्हायला लागले, निर्माण व्हायला लागले, हे सगळं कार्य सुरू झालं. त्याच्यामध्ये प्रत्येक ब्रह्मामध्ये आदी, त्या आदी बीजाची काय म्हणतात, त्याच्यात त्या आदिबीजाची मुळं त्याच्यात निर्माण, आदिबीज त्या ठिकाणी त्याचा अधिष्ठान निर्माण झालं, प्रत्येक ठिकाणी त्या आदिसंकल्पाचा अधिष्ठान निर्माण झालं प्रत्येक ब्रह्माच्या मुळामध्ये. ते पुन्हा नवीन निर्माण करण्याची शक्ती निर्माण झाली. आता हे सगळं निर्माण झालं, अब्जावधी जीव मात्र निर्माण झाले. त्याच्यामध्ये निर्मिती आणि स्खलन याची सारखं सतत एक कार्य सुरू झालं. प्रत्येक ठिकाणी जीवामध्ये ब्रह्माची निर्मिती केली आणि हे कार्य करताना ब्रह्म कुठेच नाही. ब्रह्म दिसतंय कुठे? ब्रह्म दिसतंय कुठे? ते परब्रह्म अदृश्य स्वरूपात आहे, ते दिसायला कुठे तयार नाहीये. बरं, त्या ह्या सगळं घडण्यामागचं कारणही मला कळत नाही. आणि हे सगळं न कळता सुद्धा कार्य मात्र चालू आहे. ते कार्य परब्रह्माचे, ते म्हणजे कर्म. त्याचा अर्थ कर्म की परब्रह्माच्या अनुपस्थितीत कुठल्याही कारणाचा शोध न लागता जे घडत राहतं ते कर्म. ते कर्म कोण घडवतं? परमात्मा घडवतो. तुम्ही निमित्त मात्र असतात. प्रत्येक गोष्ट घडताना ती त्याच वेळी घडते. प्रत्येक गोष्ट घडताना त्यामध्ये काहीतरी हेतू असतो. प्रत्येक गोष्ट घडताना तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा हेतू असतो की तुम्ही काहीतरी शिकवण्याचा हेतू असतो. कुठलंही कर्म म्हणजे कारण नसताना घडत नाही. मी तुम्हाला इथे येतो, हे माझ्याकडे जे कर्म होतं त्याच्यामध्ये काहीतरी हेतू आहे. तुम्ही ऐकता त्याच्यामध्येही काहीतरी हेतू आहे. आणि हे करून मी करतोय का? मी काहीच करत नाहीये. हे सगळं नियोजन तिकडून चाललंय. तो परमेश्वर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं घडवून देतोय. या सगळ्या गोष्टींचं कार्य तुमच्याकडनं आपोआप घडत राहत आहे. पण मी करतोय हा भ्रम आहे. मी करतो हा भ्रम आहे. त्यामध्ये एक तुम्हाला कविता छोटीशी मी वाचून दाखवतो आणि संपवतो लोकांना. छान छोटीशी कविता, सोपी कविता आहे, खूप विशेष करायला लागणार. कोण फिरवितो कालचक्र, दिवसा मागणे रात्र निरंतर. ते कालचक्र जे फिरते, कोण फिरवतो? तुम्ही फिरवता, मी फिरवतो, ते कोणीतरी व्यक्ती फिरवते, नरेंद्र मोदी फिरवतात, कोणी राहुल गांधी फिरवतात, कोणी फिरवतं, ट्रम्प फिरवतात. कोणाच्याही हातात नाही. कोण फिरवतो कालचक्र हे दिवसा मागणे रात्र निरंतर. कोण बोलतो खेळ संपता आयुष्याचे अचूक अंतर. आपल्या आयुष्याचा खेळ संपल्यानंतर शेवटचे श्वास कोण मोजतं? ते बरोबर अचूक अंतर. कोण बोलतो? आयुष्याचे खेळ संपता अचूक अंतर. कोण निर्मितो श्वासामध्ये करुणेचा हा अमृतवार. आपल्या श्वासामध्ये करुणेचा अमृतवार कोण निर्माण करतो? आपल्याला करुणा वाटते, प्रेम वाटतं, कोण निर्माण करतं हे आपल्यामध्ये? कोण निर्मितो श्वासामध्ये करुणेचा हा अमृतवार. कोण फिरवितो रत्ना आठवणीचा आठवणीचा इतक्या आठवणी आपण कोणाच्या आठवणी येतो? सगळं त्या आठवणी किती चांगल्या आठवणी असतात, हे वाईट असतात, पण सगळ्यांचा पिसारा आपल्या मनानंतर उरलेला असतो. कुठलीही एक व्यक्ती समोर आली की 100 आठवणी त्याच्यावर येतात. कोणी एक व्यक्ती नकोशी असलेली आली की त्याचे अनेक गुन्हे आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात. मग आपण आपली कृती ठरवतो काय कोण ठरवतोय, कोण आपल्या मनामध्ये निर्माण करतो? कोण राखतो काळ जावरी देहाचा हा शरीराचा हा खडा पहा. आपल्या हृदयावर हा सगळ्या शरीराचा खडा पहा कोण राखतो? कोण राखतो काळ जावरी शरीराचा हा खडा पहा. कोण शिकवतो कसा धरावा स्वप्नामधला मुठीत पाय. आपली जी स्वप्न असतात आयुष्यामध्ये कशी करायची, कशी आपण त्या स्वप्नामध्ये तो आपला पारा मुठीत पकडेल. पारा म्हणजे तसाही सुरू जातो. म्हणजे त्याच्याबद्दल पाऱ्याबद्दल असं म्हणतात की हा पारा तुम्ही पकडायला गेला पटकन सुटून जातो. तो पकडणं खूप अवघड असतं. त्यामुळे तो पकडतो. तो पारा पकडायला आपल्याला कोण शिकवतो? कारण आपण आपली स्वप्नही साकार करायचा प्रयत्न करत असतो.
कोण कोण शिकवतो कसा राहावा स्वप्नामधला मुठीत बाळा, कोण ठरवतो पाऊस येते कधी पडावा कधी दडावा. पाऊस आता तुम्ही पाहता आपल्याला जेव्हा वाटतं नको आता पाऊस फार झाला, पाऊस फार झाला, शेतीचं नुकसान होतं, असायला थांबू शकतो आपण. दुष्काळ पडला, पाऊस पडावा, पाऊस पडू शकत नाही. कोण ठरवतो पाऊस येते कधी पडावा कधी दडावा, कोण सांगतो कधी कसा कुणावरती जीव लढावा. काव्य आहे त्यामुळे कुणावर कधी प्रेम निर्माण व्हावं कसं निर्माण व्हावं हे तरी का आपण ठरवतो का, ते उत्स्फूर्तपणे निर्माण होतं. एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणी प्रेम निर्माण होतं. ते हृदयात घंटा वाजते वगैरे वगैरे अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. पण ती घंटा वाजवणार कोण असतं, कुठे कशी वाजते. बाकी तुम्ही खूप सुंदर चित्रपट पाहिले, सुंदर नट्या पाहिले, नाही घंटा वाजवत. पण एखाद्या व्यक्तीला पाहिलं की खूप सुंदर असेल असं नाही, पण पटकन तुमच्या मनामध्ये घंटा वाजते. तर हे वाजवणार कोण ठरवतो पाऊस येते कधी पडावा कधी लढावा कधी पडावा, कोण सांगतो कधी कसा कोणावरती जीव लढावा. कोण बोलतो निमित्त रात्री शरीराची भाषा. कोण बोलतो निमित्त रात्री शरीराची भाषा. हे थोडस या कवितेचं जे वर्णन आहे ते थोडं शृंगारिक आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य मात्र महत्वाचं आहे की कोण रुजवितो गर्भामध्ये जगण्याची ही नाजूक आशा. गर्भामध्ये त्या बाळाला जगण्याविषयीची आशा निर्माण करतो कोण शिकवतो. जगण्याची आशा प्रत्येक बाळाला असते. म्हणजे तुम्ही माणूस म्हणूच नका, अगदी लहान मांजरीचं पिल्लू समोर वाढणार जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. ती गर्भामध्ये ती आशा रुजवलेली असते. कोण रुजवतो, कोण रुजवितो गर्भामध्ये जगण्याची ही नाजूक आशा. रात्रीच्या या रोज ललाटी चंद्रशिळा कोण लेखितो. रात्रीच्या या रोज ललाटी चंद्रशिळा कोण लेखितो. वसुंधरेला नाता नाता सूर्याआधी कोण लेखितो. सूर्य उगवायच्या आधीच या आपल्या पृथ्वीला त्या सूर्यामध्ये नाताना कोण बघतो. आई नसता जगात जरी घास बघतो कोण तरी असं म्हणतात. आई अगदी काही दुर्दैवी बालकांच्या आई जन्मता वेळी पूर्वीच्या काय अशा गोष्टी पार पडायच्या की ती आई नाही शिवायची, पण तरीही ती अशी बालकृष्ण खूप मोठी झाली जीवनामध्ये. मग त्यांना घास कुणी मिळवला. आई नसता जगात घरी घास मिळतो कोण तरी. पहाट स्वप्नीर कोण दावितो कटू स्वप्नांची रात्र जरी. रात्री खूप तुम्ही दुःखी आहात, खूप काहीतरी तुम्हाला चिंता आहे, काय आहे, पण पहाट तुम्हाला पहाट. रजनीशांचं एक वाक्य मला फार आवडतं. ते म्हणतात की जब बहुत गहरी हो जाती है, जब रात बहुत गहरी हो जाती है तो समझना भोर निकट है. रात्र खूप अंधार गडद पडलाय त्याचं समजायचं की पहाट होणार आहे. तसं ते पहाट स्वप्नीला कोण दाखवतो कटू स्वप्नांची रात्र जरी. रसतो कैसा कोण दबातून थेंबामधली ओली गाणी. त्या थेंबामधनं प्रत्येक पावसाला प्रत्येक थेंब निर्माण होते. ती थेंबामधली ओली गाणी बोलतो. आणि मातीच्या या ओठामधून कोण बोलतो हिरवी वाणी. त्या मातीच्या ओठांमधनं बरोबर तो नातू ते खूप बाहेर पडतो. वो कसा इट्स एन आवर ऑफ गॉड. ज्यावेळी हा कोण निर्माण होतो ना त्यावेळेला हे जे स्थित्यंतर घडतं ना हे मनुष्य घडवू शकत नाही. हे स्थित्यंतर ते परमात्मा शक्ती डिवाइन पॉवर तिथे काम करत असते. परमात्मा शक्ती काम करते. परमात्मा शक्ती कुठे काम करते तर तुम्ही कल्पना करा एक असा विशाल जलाशय, निस्तब्ध शांतता, काही कुठेही हवा सुद्धा हलत नाही. आणि मग एक तरंग निर्माण होतो आणि तो तरंग हळूहळू पसरत काठापर्यंत येतो. काठापर्यंत येतो आणि काठापर्यंत संपतो. तो तरंग संपलाय पण अजून दुसरा तरंग निर्माण नाही झालाय. ती जी जागा असते विश्रावर तिथे परमात्मा शक्ती कार्य करत असते. सूर्य उगवायचा आहे, रात्र संपली आहे पण सूर्य उगवायचा आहे. हा गरजा त्याला म्हणतात ब्रह्ममुहूर्त आपल्याकडे म्हणतात. तो जो काय विश्रावर. तसंच दिवस संपलाय पण रात्र सुरू आहे म्हणून संध्याकाळ म्हणतात विश्रावर. आणि तसंच आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एक श्वास घेतलाय पण श्वास सोडायची सुरुवात मधला संधी काल व्हायला कुंभक म्हणतात विश्रावर.
तर श्वास सोडलाय नवीन श्वास घ्यायचा आहे हा विचार करून प्रत्येक श्वास हा आपला प्रत्येक जीवन असतं. मला सांगितलं की हे श्वास हा तुम्हाला सिंक्रोनाइज करायचा आहे कशाशी तुमच्या कर्माशी सिंक्रोनाइज करायचा आहे. कर्म आणि श्वास हे जेव्हा सिंक्रोनाइज होत जातात तेव्हा आपोआप एक वेगळ्या प्रकारची स्थिती तुम्ही अनुभवू शकता. मातीच्या या ओठामधून कोण बोलतो हिरवी वाढली तो कोण असतो ते परमेश्वर शक्तीचं ते कार्य असतं. कोहम कोहम कोण वदवितो कोहम कोहम कोण बालक जन्माल्याबरोबर ते रडायला लागतं त्याला रडण्याची प्रक्रिया जी आहे कोहम कोहम कोण वदवितो प्रश्न चिरंतन उत्तर नश्वर. या प्रश्नाचं हा प्रश्न चिरंतन आहे पण त्याचं उत्तर मात्र नश्वर आहे. कोण कोण कोहम कोहम कोण बोलतो प्रश्न चिरंतन बाकी नश्वर कोण वृद्धतो या सृष्टीवर या सर्वांचे एकच उत्तर ईश्वर आहे. त्याचं उत्तर आहे या सगळे हे सगळं घडवतोय ईश्वर घडवतोय त्यात आपलं काय काम आहे आपण कुठे काय करतो या सगळ्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये आपलं एकही काम नाही आपण एकही गोष्ट करू शकतो असं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी गोष्ट आपण करतोय ते आपण करतच नाही. माझ्याकडून ते कोणीतरी करून केलंय राम आणि जे मी कर्म केलंय ते मात्र चुकणार. मग सांगितलं त्याचे वासू जर गैर शोधत जातं तसं ते कर्म येतं. एक राजस्थानी कविता आहे संतांचं कविता नाही अवघ्य म्हणा मला राजस्थानी मारवाडी भाषा फारशी येत नाही पण मी एका ठिकाणी वाचत थोडंसं लक्षात राहिलं म्हणून तुम्हाला आम पड़ा पेड़ से देखे दो जने देखे सो दौड़िया नहीं दौड़िया दो जने दौड़िया सो पाया नहीं पाया दो जने पाया जो खाया नहीं खाया घनों जने खाया सो कुटिया नहीं कुटिया दो जने कुटिया जो रोया नहीं रोया दो जने. काय समजलं चांगली सोपी गोष्ट त्यांनी सांगितली. आंबा झाडावरती एकाने पाहिजे आम पडा पेडचं देखील दोघांनी पाहिजे दोन डोळ्यांनी पाहिजे. दोन डोळ्याने पाहिल्यानंतर तो पाहिल्यानंतर मोह निर्माण झाला तो आंबा पाहिजे. मग तो आंबा पाहिला डोळे पडू शकतात का नाही. मग दौड्या दूर दोन पाय पडत दौड्या तोड्याने जो पळत गेला त्यांनी तो तोडू शकले नाही. तोड्या तो नंतर त्यांनी आपण तोडलं बरोबर त्याने तोडला तरी खाल्ला का त्या हाताने नाही खाल्ला खाया घालवला 32 तासाने म्हणून तो खाल्ला आंबा. मग ते नेमकं पाहिलं त्या माळ्याने पाहिलं की आपल्या मेळाला आंबा हा खातोय तो आला पडत त्याने त्याला कुटीच्या त्यांनी त्याला मारलं मारून कुठे मारलं म्हणजे गालपणात मारले कुटीच्या दोन गालपणात मारल्यानंतर ते दोन गालपण नमाज खायला लागला आणि मग ते रडले का रोया ज्या डोळ्यातून पाहिला त्यांनाच तुला रडायला ते कागद ते भोगतून त्याच्याकडे जाऊन त्यामुळे हे सगळं कर्म केल्यानंतर आपल्याला आपण करतोय मनाकडे ठेवायचं नाही. आपलं स्वधर्म आपण जे करतो ते अत्यंत महत्वाचं आहे. जे आपण कर्म करतो मगाशी जे सांगितलं ते आपलं विहित हे बाकीच्या गोष्टी तर कर्माचं आहे तुम्हाला सिद्धांत समजून घेण्याची आवश्यक आहे. पण मुख्य गोष्ट आपल्याला करायची काय हा एक महत्वाचा आहे. आपण जे कर्म करतो आपलं जे विहित कर तुम्हाला जे कर्म कर मला सुद्धा प्रामाणिक योगासनाची परिस्थिती मी ते अत्यंत निष्ठेने शिकवलं पाहिजे. तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षक असाल लेक्चर तुम्ही अत्यंत निष्ठेने ते माझं काम आहे तेच मला परिपूर्ण रीतीने करायचे तो माझा सुधार पाहिजे हे समजा. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह असाल त्या कंपनीचा फायदा करून नाही हे तुमचं काम आहे ते तुम्ही अत्यंत मन लावून करा. त्याच्यासाठी निष्ठा म्हणतात सुधर्म करा त्या कर्मात. आणि प्रत्येकाला कर्म आहेच. घरातली बाई स्वयंपाक करते ती आपल्या घराच्या लोकांना जास्तीत जास्त आवडतं काय
फायद्याचं आहे, चांगलं आहे. म्हणजे खूप साखरेचे गोड पदार्थ करून घालायचे त्याची शुगर वाढली आहे असं नाही होत. पण त्याला जे आवश्यक आहे ते जे चांगलं आहे ते ताजं आहे ते खायला हवं. त्याला गोष्टी आवडतात त्या तुझ्यामध्ये पोचवायचे ते तू मन प्रसन्न होईल. किंवा घरात स्वच्छता ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी मला करायला लागतात. ते सगळ्या बाईक म्हणजे हेच कामे बाईकच्या मागे हेच आहेत तर वेळणं काढणं मुलांना शिकवणं हे असं गोष्टी असं जे मिळालंय ना ते निष्ठेने करा. ते करता करता होईल काय माहिती का त्या आपोआप ते काम करता करता तुमच्या सत्व रजतमापैकी रज आणि तम निघून जातात. काय घडतं रज आणि तम नाहीसे होतात आणि त्याचं सत्व सात्विकता निर्माण होते. आणि ही सात्विकता निर्माण होणं फार महत्वाचं. कारण सत्व नंतर तुम्हाला काढून टाकता येतो पण पहिल्यांदा सत्वापर्यंत पोहोचणं तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य असं म्हणजे सत्वाचं सामर्थ्य आहे पण ते सत्व ते सत्व तयार सात्विक सगळ्या कृतींची सात्विक व्हायला लागतात. त्याच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे तुमची जी चित्ताचे क्लेश असतात ते क्लेश नाही. मी आता मी त्याचं विशेष वर्णन करत नाही वेळ लागेल तर चित्तावरचे 5 क्लिष्टाक्लिष्ट अशा प्रकारचे चित्तावरचे क्लेश प्रमाण विपर्य विकल्प विद्रा आणि स्मृती असे 5 ते हे आहेत ते क्लेश नाही. काही म्हणजे काही आनंददायक असतात काही दुःखदायक असतात पण ते सगळे क्लेश चित्तावरचे क्लेश नाही शिवायला लागतात. आणि हे करता करता तुम्हाला मग आपोआप त्या परमेश्वराचं स्मरणपूर्वक तुम्ही ते काम करायला लागतं. ते करताना तुमच्या एक गोष्ट महत्वाची की आता तुम्ही ज्या मगाशी म्हटलं की तुम्ही पूजा करताय तुम्ही ज्या देवाची पूजा करता त्या फक्त ती पूजा हेच तुमचं उद्दिष्ट नाही आहे. तुम्ही ज्या रामाची पूजा करता त्या रामाचे गुण तुमच्यात येणं हे उद्दिष्ट आहे. त्या कृष्णाची पूजा करता त्या कृष्णाचं जो काही तत्वज्ञान आहे ते तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तुम्ही भगवान शंकराची उपासना करता त्या भगवान शंकरासारखं निरीक्ष होणं तुमच्या दृष्टीने आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या देवताची तुम्ही उपासना करता ज्या संताची तुम्ही उपासना करत असाल ज्ञानेश्वर महाराजांची उपासना करत असाल तर ज्ञानेश्वरांसारखं आपण व्हावं. स्वामी स्वरूपानंदांसारखी उपासना करत स्वामी स्वरूपानंदांसारखं व्हावं. स्वामी विद्यानंदांचे तुम्ही भक्त असं स्वामी विद्यानंदांसारखं माझं जीवन व्हावं. अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे हे तुम्ही उपासना जी करता ज्याचं अनुसंधान तुम्ही ठेवता त्याचं अनुसरण किंवा अनुकरण तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मग ते अनुसरण करणं आणि त्या अनुसरणातून तुमचं कर्म निर्माण होणं आणि मग ते कर्म मी करतोय ना असं न म्हणता ती परमात्मा शक्ती जो देव तुमच्याकडे करून देतोय ही भावना मला वेळ ठेवणं हे सगळं करत राहिलं आपोआप आपोआप कर्माच्या माध्यमातूनच मनुष्य अत्युच्च स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. कर्माच्या माध्यमातून कर्म करतात अनेक मंडळी अशी होती की ती कर्म करत करत करतच पुढे गेली. स्वतःच्या कर्माला कधी म्हणजे क्षुद्र किंवा वाईट समजू नका. जे माझ्या वाटेला आले ना ते कर्म मी अत्यंत चांगल्या रीतीने करणं हे कर्म तीच माझी साधना होणार आहे तीच माझी उपासना होणार आहे तेच माझं ध्यान होणार आहे. पण त्याच्या बरोबरीने त्या कर्म करता करता मी ध्यान केलं ते कर्म करता करता मी जप केला ती भावना ठेवून माझ्या सगळी उपासना घडत झाली. मग देवाला गेलो नमस्कार करत नाही असं नाहीये मी तीर्थाटनाला जायचं नाही असंही नाहीये मी सगळं करतोय पण माझ्या भावनेमध्ये माझं कर्म माझी उपास्य देवता त्याचं अनुसरण त्याचं अनुकरण आणि त्याचं अनुसंधान हे जर माझ्या याच्यात काय राहिलं ना तर आपल्यासारख्या साधकाच्या दृष्टीने आपण अत्युच्च स्थितीपर्यंत पोहोचू शकतो अशी माझी धारणा आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करून हे मला सुचलं बोललं ते बोलतो आणि